मोहम्मद गौस कुरेशी दोन राहते करू दे ये अभी या महाराज उशीर झाला तर सर्व पत्रकार अभिनंदन. पत्रकार परिषद बोलायचं एवढं सारं कालच आम्ही भोकरला 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली. तर प्रत्येक पत्रकाराचा कुठंतरी हे आपला पत्रकार म्हणजे त्याच्यामधला फार करायचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे खरंतर आपण पत्रकाराचा सन्मान करू, आपल्या दोन्ही गोष्टी आपण पत्रकारासमोर मांडाव्या ह्या उद्देशानं तुमचा सत्कार करण्यासाठी आज मी पत्रकार परिषद ठेवलेली आहे. त्या पद्धतीनं आपल्यासोबत सत्कार ठेवला. काही वडील जरी असली तरी काही आपला छोटा बंधू म्हणावा म्हणून माफ करायला. मला एवढं सांगायचं की आज आपण काँग्रेस पक्षीय वर्चस्व भाजप काँग्रेस पक्षाकडे साहेब आपले चव्हाणसाहेब काँग्रेस पक्षामधून अचानक गेल्यामुळं भाजपवाशी झाल्यामुळं तरी बरेच जणांची आता इच्छा झाली काँग्रेस पक्षाकडून आपण उभं टाकावं. हे जर तेच काँग्रेसमध्ये राहिले असते तर सर्वसामान्याचा नंबर लागत नव्हता. तेच उमेदवारी मागून त्यांना तिकीट मिळत होते. कुठंतरी काहीतरी दैवाचं हे असेल कोणत्या तरी सर्वसामान्यामधला एखादे कॅन्डिडेटला उमेदवारी म्हणून तो आमदार होईल. ते पूर्ण होईल आता आपल्याला काही सांगता येणार. आता जे उमेदवार एवढी मागणी आहे आपल्याकडे जवळपास 14-15 जणांची मागणी आहे. त्याच्यापैकी कोणताही एक कॅन्डिडेटला जो उमेदवार म्हणजे उमेदवारी मिळेल तो नक्कीच भोकर मतदारसंघामधून आमदार होईल. त्याच्यामध्ये काही शंका तो कोणी काय. पण माझी सर्व पत्रकार बंधूंना एवढीच विनंती आहे. आज एका घराण्याने 40 वर्षापासून राजकारण केलं आणि सर्व पत्रकार बंधूंना त्या एकाच घराण्यावर प्रेम माझं तर मत म्हणजे जास्त प्रेम तुम्ही केलं. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस निवडून आले. थोडं प्रेम आता तिकडचं कमी करू. आमचा कोणताही कॅन्डिडेट असेल त्या कॅन्डिडेटवर तुम्ही जर प्रेम केलं तर बरोबर आपल्या भोकर मतदारसंघामधून नवीन आणि गरीब माणसाला चान्स मिळेल. माझी सर्व पत्रकारांना एवढीच विनंती आहे कोणत्याही बातम्या आमच्या जे काँग्रेस पक्षाचे आहे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचत आणि आणखी कोणती एखादी कोणी गोष्ट निगेटिव्ह बोलली असेल तर तिथं दाबून टाका आणि जास्तीत जास्त विरोध पार्टीच्या बातम्या जे निगेटिव्ह असतील ते प्रकाशित करा आणि चांगल्या बातम्या ते बाजूला ठेवा. म्हणजे जेणेकरून आपला सर्वसाधारण मधला उमेदवार म्हणजे तुमचा बंधू म्हणा तुमचा भाऊ म्हणा कोणीतरी गरीबातला माणूस एखादे पुढे जात असेल तर त्याला आपण प्रत्येकानं सहकरणे आवश्यक आहे. माझी एवढीच तुम्हाला सर्वात पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुम्ही हे काम करशाल. माझ्यामध्ये मनामध्ये एखाद्याची शंका थोडं प्राधान्यानं जास्तीत जास्त परिस्थिती जशा तुम्हाला बातम्या लावून जसं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचत येईल त्या पद्धतीनं आपण जनतेपर्यंत पोहोचवलं हे माझी अपेक्षा आहे. आता मलाही राजकारणामध्ये यायचा माझा काही विषय नव्हता. तुम्हाला सांगू मी धंदेवाला मी धंदावाला मी म्हणतो. कुठं तर असे काही घटना झाल्या की माझ्याच मंगल कार्यालयामध्ये प्रोग्राम होता चव्हाणसाहेब 12 फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. 12 फेब्रुवारीला काही काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या केल्या माझ्या मंगल कार्यालयात. कोणाला शहर अध्यक्ष केलं कोणाला जिल्हा परिषद सर्कल म्हणजे पदं दिले काय काय पदं वाटत झाले आणि 16 तारखेला डायरेक्ट तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता आणि खासदारची मिळवता. म्हणजे तुमचं 4 दिवसामध्ये एवढं गोडबंगाल काय झाले की 4 दिवसामध्ये तुम्हाला एवढा म्हणजे काँग्रेस पक्ष त्या जनतेला तुम्ही न विचारता विश्वासघात करून तुम्ही समोर गेला आणि आज तेच लोक की घ्या सर्वसाधारण माणसावर दबाव टाकले तू आमच्याकडे ते त्याच्याकडे जातेवेळी तर त्यानं बोलले माझ्यासोबत आले तेवढे या जे तिकडे राहायचे तिकडे राहा. मग आज दबाव का टाकायला बाबा तुम्ही. आज पुणे कार्यकर्त्यासोबत जर एखादी सर्वसाधारण माणूस जर भेटला तर लगेच त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊ ते दबाव टाकायला की तू आमच्याकडे घेऊन चालले त्यांना आम्ही दाखवले. हे आता का आहे कुठं तर त्यांना एक आता वाटलं की बाबा आपण जे ह्या पक्षासोबत होतो आता इकडे उडी मारली आता इकडे काहीच खरं नाही आणि त्यांना एक मनामध्ये भीती झाली की आज भोकरची जनता आमच्यासोबत न राहते सर्वसाधारण माणसासोबत आहे. ह्या भीतीनं आज प्रत्येकावर दबाव टाकून त्यानं वेगवेगळे आमिष दाखवून म्हणजे ना हे करावे. तरी माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यानं कितीही जरी दबाव टाकले कोणावर काही केले तरी कोणीही म्हणजे त्यांच्याकडे जाऊ नये. जे काही एक वेळेस काही की तुम्ही आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला कसा धडा शिकवायचा ते धडा शिकवा. बरं दुसरी गोष्ट आपल्याला एकच आता त्यांच्या घराशिवाय भोकर तालुक्यामध्ये एखादी कॅन्डिडेट नाही का सांगा मला सांगा उमेदवारीसाठी. त्यांच्या मुलीला उभं करण्यापेक्षा एखादी सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्याला उमेदवारी द्यायची कोणी असो तो कार्यकर्ता
व माझ्या घरामध्ये मी आता खासदार झालो, माझी बायको आमदार झाली, मी मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, माझ्या घरामध्ये ना काही सर्वसाधारण कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देऊ, त्यांना आपण निवडून आणू, हे काम करायचं. का केलं नाही हे काम? त्यांच्याच घरामध्ये पूर्ण पाहिजे, दुसऱ्याच्या घरामध्ये नका. हे कुठं चाललं? बरं, इतकं होऊन सुद्धा आतापर्यंत काय विकास झाला? त्यांनी विकास केलो म्हणतात. कोणता विकास झाला एखादं दाखवा तुम्ही. विकास जर झाला असेल तर आज मतं मागायसाठी का तुम्हाला यावं लागेल? प्रत्येकाच्या घरामध्ये का जावं लागेल? विकास झाल्याच्या नंतर जनता जागेवर तुम्हाला एखादी 1-2 सभा झाल्या तालुक्यामध्ये 1 सभा झाली की लोक निवडून देतात. आज लातूरला जा तुम्ही, अमित भाईच्या 2-4 सभा होतात, काम खतम, तिथं निवडून देतात लोक. त्याला विकास म्हणतात. तुमचा विकास नाही, तुम्ही फक्त मतदानाच्या वेळेस मतदान 5 वर्षामध्ये आलं, कुठं तर जनतेला चिठ्ठ्या बनवायचं, आम्ही दाखवायचं आणि त्याचबरोबर त्यावेळेचं तुमचं साध्य करून घ्यायचं. हे आतापर्यंत केल्यामुळे यावेळेस जनता घ्यायची विश्वास कोणी ठेवायचा? प्रत्येक मी ग्रामीण भागामध्ये चाललो, प्रत्येकाची इच्छा आहे यावेळेस त्यांना दणका द्यायचा. हे प्रत्येक वेळेस बनवलं, यावेळेस आम्ही काही जरी केलं त्यांच्यासोबत जाणार, ह्यांचा माल आला लक्ष्मी आम्ही घेणार, पण यांना धडा शिकवणार. हे प्रत्येकाची भाव. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त, माझं एक मत आहे, तुम्ही जास्तीत जास्त हे करू, जनजागृती करू. कसं भाऊ काँग्रेस पक्षाला मदत करता येईल किंवा काँग्रेसचा उमेदवार कसा निवडून आणता येईल ह्याच्यावर थोडं तुम्ही लक्ष देऊ, तुम्ही सहकार्य करायचं, एवढी माझी अपेक्षा आहे. आणि बाकी राजकारणामध्ये याचा विषय तर आता मी तर पहिले खुलासा केला, ते खराब म्हणून अजून डबल करतो. याचं उदाहरण म्हणजे मी राजकारणामध्ये माझा धंदा होता, काम भलं मी 24 तास ज्यावेळेस मी धंदा करत गेलो, टोटल माझं 100% लक्ष त्या धंद्यावर आलं. मी कोणाची मौत केली नाही, टाईम मिळाला नाही मला, कोणाचं लग्न नाही, कोणाची सोयरीक नाही, धायरीक नाही. मी उठलं 3ला उठायचं आणि माझ्या धंद्यावर लक्ष द्यायचं. ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो तिथं 100% लक्ष जर दिलं तरच आपलं यश येतं. जर आपण धंदाही करतो, राजकारण बी करतो, हे करतो म्हणल्यावर कोणत्यालाही यश येत नाही. आणि मी 100% लक्ष माझ्या धंद्यावर हे केलं म्हणून मी धंद्यामध्ये यशस्वी झालो. आता ज्यावेळेस राजकारणामध्ये याचा निर्णय घेतला आहे, मी 100% आता राजकारण करणार, धंदा करणार नाही. आता ह्याच्यामध्ये जे जनतेच्या अडीअडचणी असतील, आता जे जनतेसाठी आपल्याला करायचं ते आपल्याला मला करायचं. मी अजिबात धंदा करणार, धंदा बंद करून टाकणार आहे. जर मला काँग्रेस पक्षाला